लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। सिंहस्थ कुंभमेळा सण उत्सव आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी गुन्हेगाराविरोधात विशेष मोहीम सुरू केली असून त्याच मोहिमेअंतर्गत पंचवटी पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या चौकशीत पंचवटी, आडगाव आणि म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 13 घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी या गुन्ह्यातील 4,43,046 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सिंहस्थ कुंभमेळा व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक नियमित गस्त घालत होते। दिनांक 26 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 9:15 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की पंचवटीतील NIT कॉलेज समोरील वज्रेश्वरी पाटालगतच्या रस्त्यावर 6 ते 7 संशयित इसम घरफोडीच्या तयारीत थांबले आहेत आणि त्यांच्याकडे हत्यारे आहेत। माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराला वेढा घातला। पोलिसांची चावल लागताच संशयितांनी अंधाराचा फायदा घेत वेगवेगळ्या दिशेने पळ काढला। पोलिसांनी पाठलाग करून एका संशयिताला शिताफिली पकडले तर त्याचे इतर साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले। पकडलेल्या आरोपीने आपले नाव धनराज सिंग बहादूर सिंग शीख, वय वर्ष 23, राहणार गुरुनानक दरबाराजवळ सोरापाडा, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार असे सांगितले। त्याच्या ताब्यातील बॅगेची झडती घेतली असता पोलिसांना घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले। त्यामध्ये स्क्रूड्रायव्हर, लोखंडी कटर, मिरची पूड, सुतळीचा दोर, लोखंडी कोयता आणि इतर लोखंडी हत्याराचा समावेश होता। पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले। कसून चौकशी केली असता आरोपीने आपल्या टोळीतील इतर साथीदारांची नावे सांगितली। त्यामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेशातील रहिवासी असलेले त्रिलोक सिंग सरदार, अमन सिंग, कत्तार सिंग शिकलकर, बलवीर सिंग उर्फ गोलू सिंग, राजू सिंग शिकलकर, आजाद सिंग, सतनाम सिंग शिकलकर आणि अमोल सिंग, हरबंस सिंग यांचा समावेश आहे। या सर्व फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। अटकेतील आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, इंद्रनगर, गंगापूर परिसरासह नाशिक शहरातील विविध भागात घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। त्यानुसार पोलिसांनी पंचवटी पोलीस ठाण्यातील अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे मंगळसूत्र, कानातील दागिने, चांदीचे पैंजण, वाळे, अंगठ्या, साखळ्या, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, विविध कंपनीचे मोबाईल फोन, महागडी मनगडी घड्याळे, परदेशी चलन, चोरीच्या 2 होंडा शाईन मोटरसायकली तसेच घरफोडीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे असा एकूण 4,43,046 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार तसेच शस्त्र कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही उल्लेखनीय कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रतिकार शाखेने केली आहे। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे करीत आहे। या कारवाईमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सक्रिय असलेल्या आंतरराज्यीय घरफोडी टोळ्यांना मोठा धक्का बसत आहे। फरार आरोपीचा शोध सुरू असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। वृत्तसंकलन विभाग, पंचवटी, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।